छत्रपती संभाजीनगरमधनं बातमी आहे। या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपाचा पेच अधिक गडद होताना दिसतोय। कारण या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची सलग 5वी बैठक पार पडली। मात्र जागांच्या आकड्यांवरनं दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका ताणून धरली आहे। त्यामुळे या बैठकीत सुद्धा कोणत्याही ठोस निर्णय झाला नाहीये। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप या निवडणुकीत 55 जागांवर लढण्यासाठी आग्रही आहे। भाजपने शिवसेनेला 35 जागांचा प्रस्ताव दिलाय। मात्र शिवसेनेला 35 हा आकडाच मान्य नाहीये। त्यामुळे जागा वाटपाची सलग 5वी बैठक निष्फळ ठरलेली आहे। पण करायची असं काही आडून बोलू नाही। जंटलमन युती करू, आपण एक मेसेज चांगला जाईल। हो केनेकर साहेब, तुम्ही आकडा सांगा। हे सगळं आपलं ठरलं, युती आपल्या 100% करायची। तुम्ही आकडा सांगा, मग त्या हिशोबाने आम्ही जनरेट केलेलं आहे। राजू पुढे जाऊन सांगितलं। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। तर मोहसिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, नक्कीच आपण जर बघितलं तर आज तरी हा तिढा सुटेल असं वाटत होतं की ज्या पद्धतीने माहिती मिळाली होती दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हा तिढा संपवा असे आदेश दिले होते आणि त्यानुसार आज ही 5वी बैठक झाली। अतुल सावे जे मंत्री आहेत, भाजपचे आमदार खासदार भागवत कराड आहे, ते भाजपकडून होते उपस्थित, त्यांचे पदाधिकारी होते। तर शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजा उपस्थित होते आणि या सगळ्यांची बैठक झाली। या बैठकीत जी सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार भाजप 55 जागा लढण्यासाठी तयार आहे आणि 35 जागाचा प्रस्ताव त्यांनी शिवसेनेला दिलाय। मात्र शिवसेनेला हा प्रस्ताव मान्य नाही आणि त्यावरून आजची बैठक देखील फिसकटली आहे। आज देखील ठोस निर्णय झालेला नाही। त्यामुळे आता परत उद्या ही बैठक होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीत शिरसाट देखील उद्या उपस्थित असण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीत पुढील 24 तासात हा निर्णय घ्या असे वरिष्ठांनी आदेश दिले होते। मात्र आज देखील संभाजीनगरच्या शिवसेना आणि भाजपच्या युतीवर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। त्यामुळे उद्या तरी हा बैठकीतून तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळे सर्वांचं लक्ष या बैठकीकडे आणि या निर्णयाकडे लागलेलं आहे। मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून स्थानिक जे नेते आहेत ते आपल्या जागांवर आडून बसलेले आहे आणि त्यामुळे युतीचा निर्णय होताना दिसत नाहीये। निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।